स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. परमपूज्य रामचंद्र सुरश्री महाराज यांचे सुशिष्या चित्तप्रसन्न श्रीजी महाराज आदी ठाणा 10 यांचे पारगाव येथे आज आगमन झाले. त्यांनी पुण्याचा चातुर्मास करून पाया पाबळ लोणीला मुक्काम करून पारगाव येथे आले. सकाळी त्यांचे गोश्री पाण्याची व्यवस्था झाली आणि आता संध्याकाळी ते निरगुसरला मुक्कामी जात आहेत. ग्रामपंचायत वाचनालयामध्ये ते मुक्कामी राहणार आहेत आणि त्यानंतर तिथे ग्रामपंचायत वाचनालयामध्ये आम्हाला रवी शेठ वळसे सरपंच यांनी सहकार्य केले. तसेच उद्या सकाळी ते 5:15 वाजता निघून मंचर येथे जाणार आहेत. मंचर येथे मुनीश्वर दादांचं फार मोठं मंदिर आहे, सुमतीनाथ दादांचं, त्यांचे दर्शन घेऊन ते वणीला जाणार आहेत. आता ही जी परिक्रमा म्हणतो आपण, ही कुठून सुरुवात झाली आणि कशी कुठे जाणार आहे? आता हे पुण्यावरनं निघाले. पुण्यावरनं आले? हो, पुण्यावरनं आले चातुर्मास करून आणि आता ते वणीला चालले, वणी नाशिकला. हो, त्यांच्यासोबत अजून कोण कोण आहेत नावे? त्यांच्याबरोबर 4 सेविका आहेत. डोलीवार एक वयस्कर असल्यामुळे एक सेविका आहे आणि प्रत्येक गावामध्ये समजा पाबळची लोक लोणीपर्यंत व्यवस्था करतात, लोणीवाले पारगावपर्यंत करतात, पारगाववाले निरगुसर, असे प्रत्येक गावात त्यांचे जैन धर्मीय जे लोक आहेत त्यांची व्यवस्था करतात. आता बाकी ठिकाणी पोलीस संरक्षण पण मिळते. म्हणजे आम्ही काही मागितलं नाही, पण मागितलं असेल तर पोलीस सुद्धा आम्हाला संरक्षण देतात. या कामी पारगावमध्ये नवीन गुगळे, रसिकलाल गुगळे, उमेश बोराणा, विलास गांधी, उदय शेटिया आणि त्यांच्या सौभाग्यवती सगळ्यांच्या यांचं चांगलं सहकार्य मिळाले. आता उमेश बोराणा पण, आणि आता जे निरगुसरला प्रकाश कटारिया, रमेश कटारिया आणि रवी शेठ वळसे साधारण सरपंच यांनी सहकार्य करून त्यांच्या तिथे मुक्कामाची व्यवस्था केली. उद्या सकाळी ते मंचर येथे जातील आणि तिथे आशिष पुंगलिया म्हणून आहेत, आशिष पुंगलिया त्यांची सर्व पुढची व्यवस्था पाहणार आहे. म्हणजे ही परिक्रमा जी आहे मंचरवरून पुढे वणीला जाणार आहे. वणीला जाणार आहे. हो, मंचरला पण यांची सुविधा सगळे मंचर, नारायणगाव. प्रवास झाला, कसं झाला आहे काय सांगाल त्याला? आता यांचा पायी प्रवास असतो. पण म्हणजे प्रवासात काही नाही, प्रवासात इकडे काय आपल्या भागात येते नाही काही. फक्त आम्ही काय करतो, आमचे जे लोकल जे लोक आहोत आम्ही स्थानिक, समजा पाबळवाडी मंचरला आणि लोणीपर्यंत, हे प्रत्येकाला ठरलेलं असतं. असे हजारो साधू संत येतात ना, पण कोणी येऊ त्यांचे, आम्ही जैन धर्मीय लोक, त्यांची सगळी व्यवस्था करण्याची जिम्मेदारी आमची असते. कारण हे जे लोक आहेत, संत महात्मे आहेत, ही आपली प्रॉपर्टी आहे. तसे आपण कोंडाजी बाबा वगैरे तुम्ही म्हणता, तशी ही जैन धर्माची प्रॉपर्टी आहे आणि तिचं जतन करणं किंवा त्यांची व्यवस्था करणं हे आमचं पहिलं आद्य कर्तव्य आहे आणि ते आम्ही सर्वजण निभावण्याचा आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे. त्यात आमच्या घरातनं पण सगळ्या लोकांच्या त्यांची जेवण खावण गोष्टी सगळी व्यवस्था केली जाते. त्यांना गरम पाणी लागतं, विदाऊट कांदा बटाटा अन्न लागतं, ते रात्री जेवत नाही, सकाळी दर्शन केल्याशिवाय जेवण घेत नाहीत. असं काय असतं, एकच टाइम जेवतात. म्हणजे त्यांची परिक्रमेमध्ये छान असा प्रतिसाद लोकांनी पण दिलेला, प्रत्येक गावात देतात. आणि ही परिक्रमा पुढे जाऊन वणीला जाणार आहे. आणि त्याच्यानंतर ते मग चातुर्मासा करता कुठे जायचे, त्यांचे जे गुरु असतात मोठे, ते ठरवतात. आपला कसा मुख्यमंत्री असतो किंवा असा मंत्री, तसं ते त्यांचे मोठे गुरु जे आहेत तर त्यांना ठरवतात कुठे काय करायचं, कुठे काय करायचं. हे जवळजवळ 2000 संत आहेत सगळे. आता जे आपल्या बरोबर आले त्यांच्या समुदायाचे 2000 संत सती आहेत. असं आहे. धन्यवाद. धन्यवाद.